प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांचा उर्फी एक टीनेज लव्ह स्टोरी आहे. विक्रम प्रधान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक टाइमपास मूवी आहे. जास्त न विचार करता पहावा असा चित्रपट. कारण क्रमांक 1, अनाथ मुलगा देवा आणि त्याचे टवाळखोर मित्र, पण अतिशय प्रामाणिक. बेसिकली टीनेज अँग्री यंग मेन. आणि मग त्या देवाच्या आयुष्यात येते एक परी, ती म्हणजे अमृता. नवीन घरात राहायला आलेली ही नवीन मुलगी. तिला आणि तिच्या कुटुंबाला इम्प्रेस करण्यात देवाला पुरेपूर यश येतं. आणि मग इथून सुरू होते एक सक्सेसफुल लव्ह स्टोरी. या कथेचा ट्विस्ट नक्कीच अनपेक्षित आहे, पण तो कितपत मान्य आहे हा प्रत्येक प्रेक्षकाच्या क्षमतेचा विषय आहे. क्रमांक 2, प्रथमेश परब नक्कीच एक उत्तम अभिनेता आहे, परंतु त्याच्याकडून पुन्हा पुन्हा स्लॅपस्टिक कॉमेडी आणि तोच अभिनय का करून घ्यावा. उर्फीतला देवाही काही दगडूपेक्षा खास वेगळा झाला नाहीये. तेच संवाद आणि मराठीतली धांदरट कॉमेडी इथेही दिसते. उर्फी हे एक आतंकवाद मिशन आहे. अर्थात मुस्लिम आतंकवादी आहेत, परंतु या संदर्भात येणारे संवाद खूपच पक्षपाती वाटतात. उदाहरणार्थ, एक हिंदू असून तू असं का केलंस. सर्वसाधारणपणे आतंकवाद हा देशरक्षणाच्या काळजीचा विषय असावा, धर्मरक्षणाचा नाही, ही विवेकबुद्धीची अपेक्षा असते. असो. क्रमांक 3, चित्रपटाची गाणी नक्कीच छान झाली आहेत. चिनार महेश यांचं संगीत पुन्हा एकदा भाव खाऊन गेलंय. उमेश जाधव यांची कोरिओग्राफी गाण्याला ग्रँड लुक नक्की देते. उत्तम लोकेशन्समुळे हा चित्रपट दिसायलाही छान झालाय. क्रमांक 4, चित्रपटाची कथा काही खास आकर्षित करत नाही. दिग्दर्शन अगदी यथातथा आहे. नाविन्य असं काहीच नाही. प्रथमेश आणि मिताली यांना वयापेक्षा मोठ्या भूमिका दिल्याने दोघांचंही एक्झॅक्ट वय काय आहे हे कळत नाही. त्यामुळे कथेत आलेलं उर्फी हे अनपेक्षित वळणही खूप खटकतं. क्रमांक 5, साधारणपणे चित्रपट मनोरंजक वगैरे नक्की आहे, परंतु मनाला पटेलच असं नाही. प्रेमकथा सादर करणं नक्कीच चॅलेंजिंग आहे आणि ते सर्वांना जमतं असं नाही. प्रथमेशचे फॅन्स असाल तर नक्की चित्रपट पहा. उत्तम गाणी नक्कीच मनोरंजन करतात, परंतु लिखाण आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत चित्रपट खूपच सर्वसाधारण झालाय. मी या चित्रपटाला देते 1.5 स्टार्स, पण तुम्ही नक्की थिएटर्समध्ये जा, हा चित्रपट पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका.